साखरेमुळे डायबिटीस होतं, मधुमेह आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण तरीही आपण साखर खायचं सोडत नाही. आपल्याला साखर प्रत्येक गोष्टीमध्ये लागते. चहामध्ये लागते, दुधामध्ये लागते, काही स्वीट बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये लागते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की ही जी साखर तुम्ही खाताय ही साखर एका केमिकल प्रोसेसद्वारे बनवलेली आहे आणि म्हणून ही साखर आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. पण आता आपल्याला साखर तर दररोज लागणार आहे. मग साखर जर नसेल तर आपलं दररोजचं जीवन जे आहे ते अर्धवटच राहील किंवा आपल्याला त्याशिवाय चालणारच नाही. म्हणून या साखरेला आज तुम्हाला मी एक ऑप्शन सांगणार आहे. बहुधा हा मार्ग सर्वांना माहिती आहे पण कुणी अंमलात आणत नाही. आणि हा ऑप्शन म्हणजे खडी साखर. तुम्ही साखरेऐवजी जर खडी साखर वापरलीत, आता तुम्ही म्हणाल खडी साखरेचे मोठे मोठे खडे असतात आणि ते पटकन विरघळत नाहीत किंवा इतर काही अशा अडचणी येतात, तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय आहे. तुम्ही ज्या वेळेला किराणा दुकानातून खडी साखर खरेदी कराल, ही खडी साखर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये किंवा दळण्याच्या मशीनवरती बारीक करून घ्या आणि पिठी साखरेप्रमाणे जेव्हा ही बारीक होईल त्यावेळेला ती तुम्ही सगळीकडे वापरू शकता. तुम्ही चहामध्ये, दुधामध्ये खडी साखर वापरू शकता. खडी साखर ही थंड प्रवृत्तीची असल्यामुळं तुमच्या शरीराला अत्यंत लाभदायक आहे. खडी साखर खाल्ल्यानं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि मधुमेहाचा धोकाही होणार नाही. त्याच्यामुळं जी साखर तुम्ही खाता आहात हे पांढरं विष समजलं जातं. याच्यापासून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्ही आजपासूनच म्हणजे आत्तापासूनच खडी साखरेचा वापर तुमच्या आहारामध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करायला सुरुवात करा. खडी साखरेचे अनेक फायदे आहेत आणि काही फायद्यांचा चार्ट मी तुम्हाला इथं दाखवतोय. तर हा चार्ट बघा, तुमच्या लक्षात येईल की आपली जी घरामध्ये आपण साखर वापरतो आहोत त्या साखरेमध्ये आणि या खडी साखरेमध्ये काय फरक आहे. त्यामुळं तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की दररोजच्या आहारामध्ये जेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात खडी साखरेचा वापर कराल तेवढं तुम्ही आरोग्यदायी बनत जाल. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, फक्त आपण लक्ष देत नाही आणि आपण लक्ष न दिल्यामुळं आपल्या शरीरामध्ये अनेक आजारांचा शिरकाव केवळ ह्या अशा दुर्लक्षामुळे होतो. मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहजासहजी करता येत असतात पण आपण त्या करत नाही. आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं शरीर जर व्यवस्थित असेल, आपलं आरोग्य जर एकदम चांगलं असेल तरच जगातल्या कोणत्याही गोष्टीचा आपण चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ शकणार. अन्यथा आपल्याला शरीरच जर धड नसेल तर कुठल्याही गोष्टीचा काही फायदा होणार नाही. आणि या खडी साखरेचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जी तुम्हाला शुगर वाढते ती शुगर वाढणार नाही. आता काही लोकांचं म्हणणं असंही असू शकेल की खडी साखर साखरे एवढी गोड नाही. भलेही ती साखरे एवढी गोड नसेल, थोडासा गोडवा कमी लागेल पण त्याच्याने काही नुकसान होणार नाही. तुम्ही थोडीशी खडी साखर एक्स्ट्रा पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या खडी साखरेमुळं तुमच्या आरोग्याला जो फायदा होणार आहे तो अत्यंत चांगला आहे. त्यामुळं काय करायचं, आपल्या शरीराचा विध्वंस करायचा, आपल्याला डायबिटीजचा किंवा इतर असे अनेक आजार ओढवून घ्यायचे आणि शुगरमुळं आपल्या रक्तामध्ये साखरेची पातळीही अनियंत्रित होऊ शकते. त्याच्यामुळं विविध प्रकारचे आजारही होऊ शकतात. किडनीचा आजार होऊ शकतो, हार्टचा आजार होऊ शकतो, डोळ्यांचा आजार होऊ शकतो. हे सगळे आजार तुम्हाला घरच्या घरी ह्या सोप्या उपायानं अत्यंत कमी करता येतील किंबहुना थांबवता येतील. तर ही आरोग्यदायी टिप्स मी तुम्हाला आज देतो आहे. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कारण जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये काय कमी आहे, आम्ही तुम्हाला काय द्यायला हवं हे आम्हाला कळणार नाही. आणि तुमची मतं ही आमच्यासाठी अमूल्य आहेत. तेव्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया कमेंट करत चला, कारण तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भेटूया पुन्हा अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत उपाय छोटासा जरी वाटत असला तरी करून बघा, निश्चितपणे याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. धन्यवाद. नमस्कार.